उद्धव ठाकरेंनंतर देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदे काय चीज आहे हे कळलेलं आहे. पण मला पहिल्या दिवशीपासून खात्री होती की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार. मी काँग्रेस पार्टी ही आणि राहुल गांधी हे वेगळी पक्षच मानतो. तुला लक्षात घे की हिंदुत्व नावाची काही गोष्टच नाहीये. जे आहे ते ब्राह्मणवाद आहे. ओबीसींचं आणि मराठ्यांचं ध्रुवीकरण करण्याचं काम बाळासाहेब ठाकरेंनी केलं. आपला नेता आणि जो नेता ऑलरेडी दोन नेत्यांना आपला पाणी दाखवलंय, त्यांच्याबरोबर बाकी कशाला इमानदार राहतील. बरोबर. आता या क्षणाला जेव्हा आपण बोलतोय त्या क्षणापर्यंत एकनाथ शिंदेंना गृहमंत्री पद मिळेल अशी काही शक्यता दिसत नाहीये. गृहमंत्रीपद त्यांना मिळणार मिळणारच. मोदींचा सगळ्यात मोठा जर अपराध असेल तर नोटबंदी होता. लोकांना पराभवाने धक्का बसतो, भाजपला विजयाने धक्का बसला होता. अरे फुलं नव्हती आणली त्यांनी, ऑफिसमध्ये धावत जाऊन फुलं नंतर माळा आणल्या. ते पराभवाची तयारी करत होती, त्यांना विजय मिळाला. अत्यंत कमकुवत आणि कधी नव्हे एवढ्या वाईट अवस्थेला आहे. महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एक प्रकारचं सत्तांतर झालेलं आहे. खरं तर हे सत्तांतर खूप सहज घडेल असं आधी वाटलेलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा प्रवास जो झाला त्याला जवळपास 12 दिवस लागले. आणि सुरुवातीला ज्या पद्धतीची शक्यता वर्तवली जात होती की खूप सहज होईल, यांच्यातली केमिस्ट्री चांगली आहे, असं न घडता बरंच काही नाट्य या 12 दिवसांमध्ये घडलेलं आहे. आणि या नाट्यामध्येच पुढच्या शिवसेनेच्या म्हणजे शिंदेंची जी शिवसेना आहे त्याच्या वाटचालीची बीजंसुद्धा रोवली गेलेली आहेत. त्यामुळं जे घडलेलं आहे ते नेमकं कशामुळं घडलं आणि पुढे नेमकं काय घडू शकतं हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि भाष्यकार राजू परुळेकर सर आहेत. नमस्कार सर. खूप सहज वाटलं होतं आपल्याला की मुख्यमंत्री पद जे आहे ते सोडतील म्हणून. असं तुला काय वाटलं? म्हणजे मी अनेक इंटरव्ह्यूज माझ्या अगोदरचे आहेत ते बघ, म्हणजे तुझ्याबरोबर पण आहेत आणि अनेक लोकांबरोबर आहेत. आपण त्यामध्ये पहिल्यांदा सांगितलं होतं की दोघांमध्ये कॉन्फ्लिक्ट आहे. हे एक्झॅक्टली पहिली गोष्ट. नेहमी मी वारंवार सांगितलेलं आहे की उद्धव ठाकरेंनंतर देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदे काय चीज आहे हे कळलेलं आहे. मी बोललो होतो नॅचरली मी समदुःखी देवेंद्र आणि उद्धव आहे असं एका इंटरव्ह्यूत बोललो होतो. याचं कारण असं की एकनाथ शिंदे हे खूप महत्वाकांक्षी आहेत आणि मुख्यमंत्री पद येतं जातं असं सोडायला ते मानायला तयार नाही. त्याची मुख्य कारणं दोन आहेत. एक, जेव्हा शरद पवार सर्वात तरुण मुख्यमंत्री होते आणि त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं इंदिरा गांधींचं केंद्रात सरकार आल्यावर, तेव्हा दुसऱ्या दिवशी ते मॅच बघायला गेले वानखेडे स्टेडियम. हे जगप्रसिद्ध आहे अनेकदा. ते त्यांचं तर सोड, अनेकांना पचवता पण नाही आलेलं की आपलं मुख्यमंत्रीपद म्हणजे एक चिठ्ठी पाठवल्यावर मनोहर जोशींनी राजीनामा दिलेला. बाळासाहेबांनी एक चिठ्ठी पाठवली, मनोहर जोशींनी राजीनामा दिला लगेच मुख्यमंत्रीपद सहजपणे. राणे मुख्यमंत्री झाले शिवसेनेचे. शेवटी शिवसेना बीजेपीचं सरकार 95ला आलेलं. तर सगळ्या या गोष्टी जमेला धरता काही माणसं ते सत्ता सोडणं खूप अवघड असतात. बरोबर आहे यार, 22 गाड्या मागे पुढे जात आहेत. मी कित्येकदा त्यांचा कॉन्व्हॉय बघायचो एकनाथ शिंदेंचा, तेव्हा मला असं वाटायचं की यांनी आपल्या अगदी लहानपणी किंवा तरुणपणी असा विचार तरी केला असेल का. माझे एक मित्र आहेत, ते वोल्टासच्या युनियनचे अध्यक्ष होते. ते वागळे इस्टेटला उतरले की रिक्षा एकनाथ शिंदे घेऊन त्यांना करायचे. मला त्यांनी स्वतः सांगितलं. ते ख्रिश्चन आहेत, त्यांची दोन्ही मुलं अमेरिकेत सेटल्ड आहेत, ख्रिश्चन आहेत ते. तर या ठिकाणहून तिथपर्यंत पोहोचणं सोपं नाही आणि तिथून पुन्हा उतरणं हे फार कटकटीचं आहे. एक. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजपमधल्या शीर्षस्थ दोन नेत्यातल्या एकाचा आशीर्वाद असल्याशिवाय एवढं ताणून धरणं ही एकनाथ शिंदेनी शक्य नाही, हेही लक्षात घ्या. बरोबर. आणि त्या दोघातल्या एक कोण हे काल आपल्या बॉडी लँग्वेजवरनं कळलं की एकाने मान फिरवली किंवा कमीत कमी रिस्पॉन्स दिला एकनाथ शिंदेला आणि दुसऱ्यांनी जवळपास विश्राम म्हणजे संघ, दक्ष आणि विश्राम या पोझिशनमध्ये एकनाथ शिंदे असताना नमस्कार केलेला आढळतो. तुम्हाला दिसतं की राजनाथ सिंग आहेत ते काय रिॲक्ट नाही करत. बरोबर. पण थँक्यू, आपण जेवढे होते तेवढे प्रयत्न केले, असा एक रेसिप्रोकेट केलं. या दोन गोष्टी ज्या आहेत त्या त्याच्या मुळाशी आहेत. पण मला पहिल्या दिवशीपासून खात्री होती की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार म्हणून आणि मी ती कधीच बदललं नाही. याचं मुख्य कारण असं आहे की एकतर बीजेपीच्या सगळ्यात जास्त जागा आलेल्या आहेत. दुसरं असं की RSSचा देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा होता. तिसरं, माझे परममित्र असं मोदी त्यांचा उल्लेख करतात. चौथं, अडाणींनी खास विरोध करावा असं देवेंद्रांनी त्यांच्या विरोधात काही कधी केलेलं नाहीये. आणि राहिलं
पंतप्रधान पद म्हणजे तुम्हाला आता एक सांगतो की अडाणी प्रकरणामुळे केंद्र सरकार आणि बहुमतात नसलेले केंद्र सरकार आज ना उद्या हलणार म्हणजे हे सगळंच हलणार या देशातलं. या 2025 हे खूप महत्त्वाचं क्रुशियल वर्ष आहे. तिथे ट्रम्प येणार आणि ह्यांना अडाणींना वाचवणार असं 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 ते तसं नाही होणार. म्हणजे तसं वाचवलं तरी सुद्धा ते अनेक ठिकाणी फुटणार आता. कारण तो बबल आता बस्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे अडाणींच्या भाषणात सुद्धा त्यांच्या डोळ्यात भीती दिसते. त्या दिवशी ते म्हणले परिणाम केंद्राच्या राजकारणावर होतील. केंद्राच्या राजकारणावर म्हणजे केंद्राच्याच मुळे ते आहेत अडाणी जे आहेत ते. म्हणजे अडाणी आणि मोदी हे वेगळे नाहीत. ही गोष्ट मी आणि तुम्ही मान्य करायला कशाला पाहिजे. जगाने मान्य केले तर जगभर माहिती आहे की ज्या ज्या राष्ट्रप्रमुखांची अडाणींबद्दल शिफारशीच मोदी बोललेले आहेत त्यांना तर माहिती आहे, आपल्याला माहित असो नसतो माहिती की नाही. शिवाय जिथे जिथे आज त्या रिपोर्टर्स कलेक्टिव्हचा एक हे आलाय अहवाल आलाय त्याच्यामध्ये एनर्जी संबंधीचं जे अडाणींसाठी सरकारने काम केलेलं आहे ते 100 बोफोर्स आणि 1000 कोलगेट आणि 2G स्कॅम काल्पनिक जे होते त्याच्या एवढं ऍक्च्युअल आहे रियालिटीमध्ये. त्यामुळे इव्हेंच्युअली ह्या गोष्टी टिकत नाहीत कारण ह्या गोष्टी पॉलिटिकल नाही आहेत, इकॉनॉमिक्सशी संबंधित आहेत. सगळी संघ करता येतात, पैशाचं संघ करता येत नाही असं जे म्हणतात ना ते. त्यामुळे तेव्हा पंतप्रधान पदावर दावेदारी करायला सक्षम असलेली जी काय देशातली मंडळी भाजपची आहेत, आता भाजपला असं वाटतं की भाजपचीच सत्ता येणार परत. त्यात आपण ते गृहीत धरतो. हा ते आपण गृहीत धरतोय हायपोथेटिकली. तर त्यात सगळ्यात फ्रंट रनरमध्ये देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यामुळे कुणाला तरी अजून फ्रंट रनर असणाऱ्याला त्याची भीती वाटत असणार किंवा थ्रेट वाटत असणार. आणि राजकारणातला हा बेसिक नियम आहे, म्हणजे त्यात चूक काही नाही. वय पण सेम आहेत. म्हणजे अमित शहाचं 60 आहे, योगींचं 52 आहे, देवेंद्र फडणवीस 54 आहे. त्यामुळे एकाच वयोगटातले हे सगळे स्पर्धक. हो. पण शहा आहेत त्यापेक्षा जास्त वयाचे वाटतात कारण थोडं वजन त्यांचं जास्त आहे. पण स्थूल असल्यामुळे ते वाटतात. अदरवाईज त्यांचं वजन आपलं वय फार लहान आहे. म्हणजे राजकारणाच्या दृष्टीने लहानच म्हणायचं. म्हणजे राहुल गांधी तरुण नेते जर असतील तर मी पण राहुल गांधी एवढा आहे. म्हणजे मी पण तरुण नेताच आहे. करिअर सुरू होतं राजकारणात. मला वाढदिवसा दिवशी त्याशी विचारत होते अनेक जण की तुम्ही काय वय काय तुमचं. तर मी सांगतो की आता मी सगळ्यांना जाहीर सांगतो की मी प्रियांका गांधींच्या वयाचा आहे. पण मला एक विचारायचं होतं म्हणजे की आपण या सगळ्या प्रोसेसमध्ये 10-12 दिवसांच्या एक बघितलं की इतक्या ठामपणे तुम्ही उल्लेख केला की कोणाचा तरी पाठिंबा असल्याशिवाय एकनाथ शिंदे हे करणार नाहीत. पण कदाचित म्हणजे आकडे जर आपण बघितले 132 भाजप, त्याच्यानंतर 57-58 शिंदे, केंद्रात 7, केंद्रातले पण पकडूयात आपण. पण सोबतच कदाचित शिवसेना तुमच्या सोबत मी आणली याचं जे धाडस आहे त्याची किंमत ते अधिक मागत होते. म्हणजे केवळ 2.5 वर्षांचं मुख्यमंत्री पद ही काही 2.5 वर्षांमध्ये सुद्धा उद्धव ठाकरे होऊन कमीचा वेळ भरले. पण ही जी म्हणजे ती दावेदारी होती ती त्याची पण होती असणार ना. म्हणजे त्यांनी केलेलं साहस कमी लेखण्याची गरज नाही. आता त्याला अनेक जण गद्दारी वगैरे म्हणतात. तर म्हणजे इतिहास पाहिला आपण तर राजकारणाचे अनेक प्रकार आहेत. त्यातला या प्रकारे आपल्याच सहकार्याच्या किंवा आपल्या नेत्याच्या पाठीत खंजीर. तुम्हाला तुम्ही जंजीर पिक्चर पाहिला का. त्याचा एक डायलॉग आहे की ती बिंदू म्हणते त्याला अजितला कि अरे मैंने तुमसे कभी किसी की तारीफ नहीं सुनी लेकिन तुम पाटिल साहब के बारे में बहुत बात करते हो, अच्छी बात करते हो. तो म्हणतो की हाँ आज जो भी कुछ हूँ वो पाटिल साहब की वजह से हूँ. तो कहाँ है पाटिल साहब असं ती बिंदू विचारते. ते म्हणतो पाटिल साहब मर गए, मैंने उनको मारा. तर राजकारणाची ही पण एक स्टाईल आहे. तर ते मोदी जे काही आहेत आज ते अडवाणींमुळे आहेत. आणि अडवाणी दर वाढदिवसाला फक्त एक लाडू खाऊन आणि पुष्पगुच्छ घेऊन घरी गप्प बसतात. तर या प्रकारचं राजकारणाचं जर लाईन आपण धरली तर एकनाथ शिंदेनी करणं आणि ती अपेक्षा करणं हे त्या प्रकारच्या राजकारणाला बरोबर आहे. आता माझा आक्षेप जो मूळ आहे तो चिन्ह आणि हे निर्णयाला आहे. पण त्या माझ्या आक्षेपाला काही अर्थ नाही. माझी नीतिमूल्य एकनाथ शिंदेनी पाळावी असा कोणताही माझा आग्रह नाही. त्यांना त्यांचं आयुष्य जगायचं, त्यांचे संघर्ष त्यांना करायचे. पण देवेंद्र फडणवीस यांचं पुन्हा मुख्यमंत्री होणं म्हणजे खूप चर्चा होती की यावेळी वेगळा प्रयोग होऊ शकतो. आणि त्याच्यात दिल्लीत मी चर्चा अशी ऐकली होती की ज्यावेळी 72 तासांच्या पेक्षा जास्त काळ लागतो नेता निवडीला तेव्हा काहीतरी एक सरप्राईज भाजपकडून येणार असं गृहीत धरायला काही हरकत नसते. राजस्थानमध्ये, मध्य प्रदेशमध्ये आपण बघितलं की अगदी फर्स्ट टाइम MLA सुद्धा त्यांनी मुख्यमंत्री बनवले. महाराष्ट्रात ते का करू शकले नाहीत आणि पुन्हा फडणवीस यांना का डावलू शकले नाहीत.
मी तुषार ओवाळ आपला मित्र आहे माहितीये, त्याने मला प्रश्न विचारलेला. हे झालं जवळपास एक लोकसभा निवडणुकीच्या अगोदर सामवर मी गेलेलो. तेव्हा मी सांगितलं देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार. त्या दिवशी नंतर आजपर्यंत जर प्रयोग करायचा असता तर आशिष शेलार आणि विनोद तावडे हे होते, पण ते निगेट होणार आणि देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार हे मी कायम सांगत आलेलं आहे, सातत्यपूर्ण. 72 तास नाही की 72 दिवस लागले असते तरी देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री झाले असते. कारण सांगतो, कारण या व्होलॅटाईल सिच्युएशनमध्ये, या प्रकारच्या राज्यामध्ये ज्याच्यामध्ये बहुमत जे आहे तेच मुळात वादग्रस्त आहे, जे बहुमत आलेलं आहे त्याच्यावर एक वेगळा चॅप्टर होऊ शकतो, त्याच्यावर आपण वेगळी चर्चा करू शकतो, पण ती वेगळा चॅप्टर आहे. म्हणजे या बहुमताला माझा आक्षेप आहे का, तर हो, या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेला माझा आक्षेप आहे, पण तो एक स्वतंत्र विषय आहे म्हणून मी आता ह्याच्यात मिक्स करत नाही. म्हणजे मग सगळ्यालाच अर्थ उरत नाही उरलेले, आणि जो अर्थ नाहीच आहे म्हणजे खरं. पण मुद्दा असा आहे की अन्यथा जर राज्य म्हणून जर काही करायचं असेल, सत्य आणि काल्पनिक, तरी सुद्धा हे टिकवण्याकरता एक सोबर फेस, जो संघाचा पाठिंबा असलेला ब्राह्मण फेस असेल आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जो बोलू शकेल, त्या लँग्वेजमध्ये कम्युनिकेट इंग्रजीत करू शकेल असा जो मनुष्य आहे तो एकमेव देवेंद्र फडणवीस, आणि ज्याला अनुभव आहे. आणि 5 वर्ष यांनी मुख्यमंत्रीपद प्रूव्ह केलंय. म्हणजे चांगलं केलं का वाईट केलं नाही, 5 वर्ष त्यांनी भाजपची सत्ता टिकवली व्यवस्थित आणि त्यांनी हँडओव्हर केलं पर न्यू इलेक्शनच्या वेळेला. मुद्दा हा आहे की दुसरा फेज असा नव्हता की इथे खेळू शकतं. इथे खेळणं हे अडाणीच्या ऑलरेडी सुरुंग लागलेल्या साम्राज्याला उद्ध्वस्त करणार होतं, आणि अडाणी म्हणजे मोदी. तर मुद्दा असा आहे की धारावीपासून ते अनेक गोष्टी ज्या आहेत त्या स्टेक्सला आहेत, आणि त्याचं विरोधक भांडवल करू पाहत आहेत. अर्थात विरोधकांमध्ये दम नाही आहे, पण ते जे काय उरले, एक राहुल गांधी सोडले आणि अजून 4-5 लोक, तर बाकी काही लोकांमध्ये काही मला दिसत नाही. उलट त्यापेक्षा सिव्हिल सोसायटी आणि इंटेलेक्च्युअल्स जास्त पॉवरफुल आहेत आपल्या देशात आता, असं मला दिसतंय. मी काँग्रेस पार्टी ही आणि राहुल गांधी ही वेगळी पक्षच मानतो. तर मुद्दा हा आहे की या वेळेला सांभाळणार कोण, तो देवेंद्र फडणवीसांव्यतिरिक्त कोणतंच कार्ड नव्हतं. ती बाकी कार्ड किती नाचले मी तुम्हाला सांगतो. नावं कोणाकोणाची आली ते सांगतो मी तुम्हाला. तुषार आपल्या ह्यांचं मोहोळचं नाव आलं, मुरलीधर मोहोळ, काही संबंधच नव्हता. एक देवयानी फरांदे त्यांनी स्वतः डिक्लेअर केलं होतं की आपण मुख्यमंत्री. आशिष शेलारांचं नाव मी म्हटलं होतं, मला वाटलं की सगळ्यात सोयीचे ते पडतील जर करायचंच नाही ठरवलं तर, पण ते निगेटच होत होते कारण ते ना एक्सपिरियन्स नव्हता. म्हणजे मुख्यमंत्री पदाचा आधी म्हणजे हे सगळ्या परिस्थितीत हँडल करायला सर्वांना नाही आला, आणि संघाचा पाठिंबा जेवढा देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार पण संघातनं झालेत, पण मुद्दा तो. तिसरं नाव गेलं. चौथं नाव होतं रवींद्र चव्हाण. त्यांचा काही मागमूस संबंध दूर पाच जवळ काही नव्हता. ते दिल्लीला पण नव्हते गेले तरी लावून टाकलं होतं लोकांनी. आणि ही सगळी नावं ना बऱ्याच प्रमाणात मी तुम्हाला आज सांगतो की एकनाथ शिंदेच्या मीडिया मॅनेजमेंटकडनं संपादकांना फोन जाऊन सोडली जात होती, जेणेकरून अस्वस्थता आणि अस्थिरता कायम राहावी. त्यामुळे मला हा डाऊट कायम येत राहिला की शिंदेना केंद्रातनं कोणातरी भक्कम पाठिंबा असल्याशिवाय एवढं धैर्य ते करणार. शिंदेच्याकडून म्हणजे त्यांच्या गटाकडनं जी विधानं होत होती ती पण खूप इंटरेस्टिंग होती. उदय सामंत थेटपणे सांगत होते की मराठाचे मुख्यमंत्री नाही, आणि उदय सामंतनी त्या दोनदा विधानं केली की ते नाही तर आम्ही नाही, आम्ही त्यांच्याशिवाय करणार, एकनाथ हे तो सेफ आहे अशी एक. त्या मनिषा कायंदेनी टाकलं होतं काहीतरी. नंतर त्यांनी काहीतरी सूर्यास्त होतो पण सूर्योदय होतो वगैरे असलं काहीतरी टाकलं होतं. म्हणजे अर्थात उजव्या विचारसरणीच्या सर्व लोकांना म्हणजे कवितांपासून दूर ठेवलं पाहिजे, कारण कवितेचा शुद्धपणा आणि आनंद टिकला पाहिजे. तर उजव्या लोकांना कविता करायला सांगता कामा नये, कारण त्यांच्या आयुष्यातच कविता नाही आहे. म्हणजे त्यामुळे पण हे जे काय भयंकर चाललेलं होतं ते मीडियामध्ये, ते सगळं पुढ्या सोडल्या जात होत्या. आणि मला तर असं माहिती आहे की त्या गोटातनं संपादकांनाच फोन जातो, आपले सगळेच मित्र आहेत या, असं कसं होईल की आपल्याला वगळून आणि टाळून काही कोणी सत्ता स्थापन करू शकेल, तसं झालं नाही. पण आता एक बेसिक प्रश्न या सगळ्यामध्ये आहे की शिंदेंना त्यांची शिवसेना सांभाळणं आता दिवसेंदिवस कठीण होत जाईल का? कारण आपण देशपातळीवरची जर उदाहरणं बघितली तर भाजप आपल्या मित्रपक्षांचं काय करतं याचे खूप दाखले आहेत. म्हणजे अगदी BJD पासून ते अगदी AIDMK आहे, त्याच्यानंतर JJP आहे, इवन आता नितीश कुमार आहेत, थोडे बहुत केंद्रात खासदार आहेत म्हणून त्यांना सोबत ठेवलेलं आहे. पण अशी खूप उदाहरणं आहेत. इवन जगनमोहन की ज्यांची सोबत घेतलेली होती, एकदा सत्ता गेल्यानंतर मेहबूबा मुफ्ती पण आहेतच. म्हणजे त्यांचे उद्धव ठाकरेंना तर तू भेटूनच ये एकदा सांगेन ते. तर
2004ला मी लिहिलेलं तुला, आता आपण बघाशी बोललो, शिवसेना भासमान आणि वास्तविक त्या आयडियाज आर डेंजरस मध्ये समाविष्ट आहे. 2003 मध्ये लिहिलं होतं अक्षर देवळ्यांकर. त्यात मी लिहिलेलं की हिंदुत्व हा बकरी लावलेला सापळा आहे आणि त्या सापळ्यामध्ये बाळ ठाकरे सापडलेले आहेत आणि यामुळे शिवसेना पक्ष नष्ट होणार. तेव्हा मला वेड्यात काढलं लोकांनी, म्हणले मारायला लोक येतील आणि अजून काय काय. मारायला तर मी कधी घाबरलो नाही. मुद्दा हा आहे की मला अचूक माहिती होतं की कशा पद्धती कसं आहे माहिती आहे. तुम्ही पॉलिटिशियन म्हणून आज आपण जेव्हा ही मुलाखत करतोय, दाखवली जाईल नंतर पण आज करतोय, त्या दिवशी आज बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिवस आहे. तुला आठवतं राम आणि कृष्ण, रिडल्स ऑफ राम आणि रिडल्स ऑफ कृष्ण नावाचे जे ग्रंथ आहेत बाबासाहेबांचं विचारांचे, त्याच्याविरुद्ध बाळासाहेब ठाकरेंनी इथे महामोर्चे काढले होते. तुला लक्षात घे की हिंदुत्व नावाची काही गोष्टच नाहीये. जे आहे ते ब्राह्मणवाद आहे आणि ब्राह्मणवादाचं ध्रुवीकरण ओबीसींचं, ब्राह्मणवादाकडे आणि ओबीसींचं आणि मराठ्यांचं ध्रुवीकरण करण्याचं काम बाळासाहेब ठाकरेंनी केलं आणि त्यानंतर बघशील तर शरद पवारांनी केलं. शरद पवारांना कित्येकदा असं मराठा नेता वगैरे असं म्हटलं जातं, पण या सगळ्यांनी ब्राह्मणवादाकडे ओबीसी आणि मराठ्यांचं ध्रुवीकरण करायला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या मदत केलेली आहे असं दिसतं आणि ते फार कॉम्प्लिकेटेड आहे. मी कधीतरी ह्याच्यावर लिहिणार आहे की कसं झालं ते. पण महाराष्ट्राचं जी मूळ संस्कृती आहे ती नष्ट, ब्राह्मण म्हणजे ब्राह्मणवाद नव्हे. आज सगळे जे टिळा लावून वगैरे फिरतात ते बहुजन, ते सगळे ब्राह्मणवादी आहेत. म्हणजे एकनाथ शिंदे हे ब्राह्मणवादी आहेत, त्यांचे गुरु धर्माधिकारी आहेत, बरोबर. हा, तर त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या की म्हणून शिवाजी महाराजांचे तुकाराम हे गुरु नाही, गुरु आईच आहे त्यांची. तुकारामांशी त्यांचे चांगले संबंध असतात. रामदासांना गुरु दाखवतात नाही, कारण शिवाजी महाराज हे ब्राह्मण, गोब्राह्मण प्रतिपालक असं काहीही नव्हते शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांनी वेलफेअर स्टेट स्थापन केलं त्या काळचं, पण स्वराज्य रक्षक किंवा महाराष्ट्र धर्म संस्थापक असं जर प्रकरण शिवाजी महाराज खरे होते ते सांगितलं तर ब्राह्मणवादाला आधारच उरत नाही. म्हणून प्रश्न निर्माण होतो आणि त्यामुळे हे सगळं जे प्रॉब्लेम आहे मूळ, तो शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरेंच्या ह्रस्वदृष्टी नेतृत्वातून निर्माण झालेला होता आणि तो आता आपली पिढी भोगते. म्हणजे आता असलेल्या सगळ्याच पिढ्या रगडल्या जाणार. तर मुद्दा हा होता की आपला मूळ मुद्द्यापर्यंत मी येतो की हां, म्हणजे शिंदेना कठीण जाईल का. तर मुळात मुद्दा असा आहे की शिंदे हे ब्राह्मणवादी बहुजन आहेत, म्हणजे मराठा आहेत. मराठा असले तर ते बहुजनवादी नाही. ते फुले शाहू आंबेडकर आणि यांचं छत्रपती महाराजांचं कोणताही वारसा सांगू शकत नाहीत. त्याचं कारण तो वारसा नाही. त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचा वारसा सांगितला त्या क्षणी प्रबोधनकरांचा वारसा संपतो. त्यांनी दिघ्यांचा वारसा सांगितला, दिघी काय वारसा सांगण्यात जाऊ दे, नाही मला त्याच्यावर बोलायचं नाही. पण मुद्दा असा, त्यांच्याबरोबरचे तुला सांगतो 57 जे आलेले निवडून आमदार आहेत, जे कशा पद्धतीने निवडून आलेत ते आपल्याला माहिती आहे. त्याच्यावर आपण 17C 1, 1, 2 वगैरे बोलूच नंतर एक एपिसोड करू. पण ते जे आलेले आहेत ते अरे भाजपचेच आहेत, त्यातले 52-53. म्हणजे कधी एक काय म्हणतात ते चांदी किंवा शिस्स काहीतरी एक दाखवलं तर जातीलच ते, कळलं. त्यामुळे ते आणि हे केंद्रातले जे 7 ज्यांच्या पाठिंब्यावर सरकार आहे, आत्ता सरकार अडाणी आणि अनेक प्रकरणं चालू आहेत जगभर मोदी सरकारच्या बद्दल, आणि ते सरकार सुद्धा अल्पमतात आहे आणि ते सुद्धा सरकार ऍक्च्युली अल्पमतातलं 61 जागा अजून कमी होत्या. विरोधकांमध्ये धैर्य नाही आणि स्वतःच्या जागा मिळवण्याची पात्रता नाही म्हणून त्यांच्या 179 उघडकीला नाही आल्या. त्यामुळे त्यांना ते आत्ता 7 तोडून करायचं नव्हतं, म्हणून शिंदे आलबेल आहेत. त्यामुळे लक्षात घ्या की शिंदे मराठा नेता बाजूला केला आणि पेशवाई आली असं म्हणण्याला काहीही आधार नाही. त्यांच्या बरोबरचे सगळे ब्राह्मणवादी आहेत 57 जणांमधले, आणि ते सगळे त्या वळचणीलाच जाणार राईट विंगच्या. त्यातला कोणीही शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव सांगून धैर्याने उभं राहू शकत नाही, म्हणजे तो RSS कल्टच आहे. त्यामुळे तो असा कोणता तरी महान पक्ष आहे वेगळा असं काही नाही आहे. तो एक गट आहे, तो अनएथिकल आहे, इलिगल तर आहेच आहे. चंद्रचूड साहेबांमुळे त्यांना जीवदान मिळालं, पण मूळ मुद्दा असा आहे की बीजेपीच्या विरोधात जाण्याची त्यांची काय बिछाद आहे. म्हणजे खुद्द शिंदेनं वाटलं बीजेपी विरुद्ध काहीतरी करावं तर फक्त शिंदेच उरतील, बाकी सगळे जातील. हो, म्हणजे एकाच विचाराचे 2 गट आहेत. विचार नाही, संपत्तीचे. एकाच लेवलला वाटेल तशी संपत्ती गोळा लोकांकडनं केलेल्या लोकांचे जा गट आहे तो एक, ज्यामुळे तो भिवून एकत्र राहिलेला आहे. त्या बघ कसं आहे, तू अरबो रुपये
खोट्या मार्गाने मिळवले तर ते टिकवून ठेवणाऱ्या सत्तेपुढे लाचार तू असणारच. तुला ती खोटा मार्ग पकडल्यामुळे खरं बोलण्याची सोय उरत नाही आणि मग तू काय आपला नेता आणि जो नेता ऑलरेडी 2 नेत्यांना आपला पाणी दाखवलंय त्यांच्याबरोबर बाकी कशाला इमानदार राहतील. तो पाटील साहेब को मैंने ही मारा या गटाचेच आहेत ना ते. बरोबर, अकॉर्डिंग डायलॉग अकॉर्डिंग डायलॉग सगळं स्क्रिप्ट आहे. तर मग बाकी 57 लोक हे विचार करतील की आपल्या 57 वयाने हेच केलंय तर उरलेल्या 56चं आपलं लाईफ बनायचं आहे तर कशाला आपण मरू असं. नाही, मगाशी तुम्ही एक उल्लेख केलात की मुख्यमंत्री पद सोडणं हे काही सगळ्यांना सहजपणे शक्य होत नाही. कोणतंही पद सोडणार. बरोबर. तर ते एकनाथ शिंदेंना सोडायचं नाहीये, परत त्या सेकंड पोझिशनमध्ये सतत राहायचंय, सतत वावरायचे. म्हणजे जो आधी सगळा रुबाब बघितलेला होता त्याच्याऐवजी आता उपमुख्यमंत्री म्हणून आता हे देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं. पण ते पण मी काल एक सांगतो, काल ज्या पद्धतीने शपथ घेताना जे असंवैधानिक पद्धतीने भाषण टाईप सुरुवातीला केलं आणि शपथेमध्ये उपमुख्यमंत्री पदाची जी असंवैधानिक शपथ घेतली, राज्यपालांनी त्यांना थांबवायला पाहिजे होतं. कारण उपमुख्यमंत्री हे संविधानात पदच नाही आहे ऍक्च्युली. आत्ता आज जेव्हा आपण इंटरव्ह्यू करतोय, उद्या मला मंत्री झाल्यावर माहित नाही, मंत्रिपदाची शपथ असते तर ती आत्ता एकनाथ शिंदे कोणत्याही पदावर नाहीये. उपमुख्यमंत्री पद असं कोणतं पदच नाही, घटनेत तर नाही, त्यामुळे पदच नाहीये मूळ मुद्दा. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की आपल्याला बऱ्याच जणांना कायद्याचा धाक वाटतो किंवा कायद्याविषयी आदर वाटतो, याचं कारण कायदा वाचलेला नसतो आपण. जसं की मार्कडवाडी, त्यांनी जे मतदान घेतलं ते ऍक्च्युली तिथे ईव्हीएम घेतलं. त्या प्रत्येक कॉन्स्टिट्युन्सी मतदारसंघामध्ये नोटीस देऊन, हे बघ, बॅलॉट पेपरवर व्होटिंग नसेल तर तशी प्रत्येक कॉन्स्टिट्युन्सीला इलेक्शन कमिशनला एक नोटीस काढावी लागते. ती काढलेली नसताना कोणीही बॅलॉट पेपरवर व्होटिंग करून सर्वे करू शकतं. हा लोकशाही अधिकार आहे. 200 जणांवर FIR केलेत. तेव्हा मुख्यमंत्रीपदी जे एकनाथ शिंदे ते काळजीवाहू होते, त्यांनी ऑर्डरच देऊ शकत नाहीत ते अशा प्रकारचे. तेही असंवैधानिक आहेत 200 FIR. त्यामुळे हे सगळं जे चाललेलं आहे यंत्र, ते कोणत्या रूल ऑफ लॉ किंवा कोणत्या फ्रेममध्ये बसतं हे मला कळत नाही. म्हणजे जर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना कणा नावाचं जे एक इंद्रिय असतं ते असतं तर हे काहीच होऊ शकत नाही. पण नाही, आपण हे याच्याबद्दल बोलत होतो की एकनाथ शिंदे यांना दिवसेंदिवस हे सगळं पुढे सांभाळणं अवघड नाही का होणार? म्हणजे होणारच. म्हणजे मी तुम्हाला काय सांगतो, हे होणारच. म्हणजे एकनाथ शिंदेना अवघड होणार. फक्त भारतीय जनता पक्षाचं केंद्रात काय चाललंय आणि भारतीय जनता पक्षाला ह्यांना किती दिवस टिकू द्यायचं आहे त्यावरच त्यांच्या गटाचं अस्तित्व आहे. अजून कोर्टातली केस पण प्रलंबित आहे ना. त्याचं पुढं काय, ती काही नॉर्मल आणि नॅचरल पद्धतीने नाही. म्हणजे की राणे साहेब एकदा म्हणाले होते, ती गंमत वाटली होती मला, पण ते मी काय तुम्हाला नॉर्मल माणूस वाटलो काय? तर ते ऍक्च्युली त्यांना असं म्हणायचं होतं की मी एक महत्वाच्या पदावर असलेला मनुष्य आहे, नॉर्मल आहे. माणूस नॉर्मल नसेल तर समस्या आहे. म्हणजे की तर तसं झालेलं आहे की हे सरकार नॉर्मल नाहीये असं परिस्थिती केंद्रामध्येच आहे. तर राज्यामध्ये त्याचा रिफ्लेक्ट होणार. त्यामुळे एकनाथ शिंदेना आपला जो काय गट घेऊन निघाले आहेत, ते स्वतःला शिवसेना म्हणतात किंवा इतर काही लोक त्यांना शिवसेना म्हणतात, तर ते कठीण आहे. ते टिकवणं एवढं सोपं नाही. पण आता या निकालामुळं महाराष्ट्रातली जी एक राजकीय परिस्थिती आपल्याला दिसते की शिवसेना, भाजप आणि अजित पवार 232 पेक्षा जास्त आकडा आलेला आहे. तर हा सगळा मतदार, म्हणजे आता आपण म्हणायचं की त्या सगळ्या निकालाबद्दल आपण बोलूच, पण सगळे एका बाजूला असताना मग विरोधकांची जी स्पेस उरलेली आहे त्याच्यामध्ये ठाकरेंसाठी किंवा शरद पवार गटासाठीचं स्पेस तुम्हाला काय दिसते आणि ते कसे पुढे जाऊ शकतात याच्यातून? हे बघ, आत्ता शरद पवारांसाठी मला दिसतंय ते राजकीय फ्युचर जे, आता शरद पवार साहेबांनी किती काळ राज्य केलं आणि किती सत्ता वेगवेगळ्या प्रकारे पाहिली, पंतप्रधान ते होऊ शकले नाही त्याची कारण आहेत, पण ते सोडून देऊ आपण. तर आता त्यांना राजकीय भविष्य असं काय असणार म्हणजे मला कळत नाही. आता म्हणजे ते त्यांचा जो गट आहे उरलेला तो सुप्रिया सुळे पुढे नेतील आणि तो कशा रीतीने नेतील मला माहीत नाही. म्हणजे आय डोंट नो, रिअली डोंट नो. दुसरं असं की पवारांचं अडाणी बरोबरचं सख्य हे मोठंच बाधक आहे त्यांच्या राजकीय भवितव्यासाठी. म्हणजे त्यांच्या गटाला, त्यांच्या प्रायोरिटीजमध्ये अडाणी पहिले येणार, मग पुढचं कसं होणार असं एक
एक मोठा पैच आहे आणि त्याच्यात. त्या सुप्रीम कोर्टातल्या केसेसचं पुढे नेमकं काय होतं हा एक आहे. दुसरं असं आहे की उद्धव ठाकरेंच्या बाबतीत म्हणशील तर उद्धव ठाकरे अजून पहिले त्यांनी प्रेस कॉन्फरन्स वगैरे घेतल्यानंतर त्यांनी अजून कोणतं पाऊल उचलणार आणि कोणतं पाऊल उचलणार नाही या संदर्भात आपल्या अनुयायांना थेट कल्पना दिलेली नाही. आता तुम्हाला सांगतो की एकनाथ शिंदे गटाकडनं असं परत बातम्या पेरल्या जातात की यांच्यातले 7 आमच्या संपर्कात, 10 आमच्या संपर्कात. लॉजिकली विचार करा बरं, मला असलेली माहिती किंवा माझे सोर्सेस सोडून देऊ आपण. हां, लॉजिकली विचार करू, अरे तिकडच्या 57 लोकांनाच काय मिळतंय ह्याचं अजून ठरलेलं नाही, तर इथले 10 लोक त्याच्यात कशाला जातील सांगा. आणि जायचं असेल तर बीजेपीतच जातील ना, ते एकनाथ शिंदेबरोबर कशाला जातील. तर या गोष्टी तुमच्या मित्र असलेल्या संपादकाला फोन करून सांगून लावून घेणे. पूर्वी चिटकवून घ्यायचे पेपरवर, आता ह्याच्यावर लावलं जातं टेलिव्हिजन. तर ते गोदी मीडियामध्ये प्रसारित होतात, पण त्याला काही अर्थ नाही आहे. कारण फुटण्याकरता एकतर धाक लागतो नाही तर लालच लागते. तिथे दोन्ही नाही आहे. ते काय आता स्वतः एकनाथ शिंदेचं काल काय जे केलं ते पाहता इथले 10 लोक जाऊन तिकडे काय गर्दी. मला तर एक मोठा नेता म्हणाला, आता मी नाव नाही सांगणार आपण, हो आम्ही ज्या पद्धतीने आश्वासनं देतोय ना तिकीट नाकारताना वगैरे, ते पाहता 1000 विधान परिषदा आणि 5000 महामंडळ निर्माण करावी लागतील महाराष्ट्रात. म्हणजे ज्याला कोणाला नाराज झाला की तुला महामंडळ देणार असं गुळ द्यायला लागतं किंवा मध लावायला लागतं. तर ते म्हणले की हे सगळं जर सत्य करायचं असेल तर निदान 1000 विधान परिषदा पाहिजेत आणि 5000 महामंडळ पाहिजेत की जेणेकरून ह्यांचा मुलगा, त्यांची सून, ह्यांचं हे सगळ्यांना लावून नीट करायचं आहे. तर सगळ्यांना शांत आणि तृप्त करण्याकरता एवढी तृष्णा आहे. आता या क्षणाला जेव्हा आपण बोलतोय त्या क्षणापर्यंत एकनाथ शिंदेना गृहमंत्री पद मिळेल अशी काही शक्यता दिसत नाहीये. गृहमंत्रीपद त्यांना मिळणारच नाहीये. युडी मिळण्याची शक्यता आहे का असं बघायला पाहिजे आपण. दुसरी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची ही कारकीर्द काय काय दृष्टींनी महाराष्ट्रासाठी महत्त्वाची आहे. प्रचारामध्ये बऱ्याच गोष्टी झाल्या, अगदी वोट जिहाद पासून पोलरायझेशन कशा पद्धतीनं झालं ते आपण बघितलं. पण इतकं प्रचंड बहुमत असताना त्यांच्या हाती आलेली महाराष्ट्राची सत्ता ही कसे वापरतील? मला असं वाटतं बरं का, म्हणजे हे माझं मत आहे, हे कोणताही विचार नाही आहे. हे पहिली गोष्ट. मला व्यक्तिशः असं वाटतं की त्यातल्या त्यात असलेल्या सगळ्या चॉईसेसमध्ये आत्ता महायुतीकडे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून योग्य आहेत. निदान एक प्रशासन आणि व्यवस्था रोजच्या जीवन, मला अनेक IAS अधिकारी उगाच फोन करून विनोदाने विचारायचे, हो तुम्ही आम्हाला मुख्यमंत्री कधी देणार आहे हो. म्हटलं माझा काही संबंधच नाही, म्हणजे माझा महाविकास आघाडीशी पण संबंध नाही तर महायुतीशी तर दूरचं पण नाही. तर म्हटलं मला म्हणजे ते गमतीने असं बोलायचं, कारण काय माहिती आहे ना, सगळ्याजण अस्थिर आणि असुरक्षित झाले. मग एकनाथ शिंदेची कारकीर्द ही मुख्यमंत्री म्हणून चांगली नव्हती, हे पुढे तुम्हाला कळेल. त्यांनी ज्या प्रोजेक्ट्सवर सह्या केल्या आहेत किंवा जे करून ठेवलं आहे ते तितकंसं समाधानकारक आणि खरं नाही आहे. म्हणजे त्यातलं काही तर असं आहे की ते त्यांना फार त्रासदायक ठरेल पुढे. तर मुद्दा हा आहे की देवेंद्र फडणवीस या राज्याची घडी नीट लावतील निदान, म्हणजे काय जे काय आहे त्याचं. आणि मूळ मुद्दा म्हणजे लोकांना ह्या रेवड्या वाटण्याची जी पद्धत आहे, हे तुला पण हे लाच आहे ॲक्च्युली, त्या बंद करून राज्याची तिजोरी नीट जागेवर आणण्याची गरज आहे आत्ता. ते देवेंद्र फडणवीसांकडनं आणि अजितदादा पवारांकडनं पहिली मी अपेक्षा करतो की हे सगळं जे फुकट देणं आहे आत्ता ते ह्याला बहीण भाऊ सगळं बंद करून राज्य नीट कसं होईल हे बघा. आता गुजरातचे आपण गुलाम आहोत, आपण दुय्यम गुजरात राज्य आहोत, हे सगळं आता गृहीतच आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मी त्याच्याविरुद्ध संघर्ष वगैरे काय करायचा असेल तो मला करायला पाहिजे किंवा तुला करायला पाहिजे किंवा महाराष्ट्राला करायला पाहिजे. आता हे सत्य झाले ते तर आपण हे गृहीत धरायला पाहिजे की ते अडाणीचं काम करणार, हे सगळं होणार आणि त्याच्याविरुद्ध आपण जे काय करायचं ते करायचं. पण निदान त्यांनी फुकट ज्या स्कीमा काढलेल्या आहेत मतांसाठी लाच देणं ते बंद करून, म्हणजे अनधिकृत लाच दिली जाते कॅशमध्ये ती वेगळी, शिवाय अधिकृतरित्या पण म्हणजे तुम्हाला सांगतो नोटबंदीनंतर कित्येक 82 पट वाढले काउंटर करन्सी. त्यामुळे नोटबंदी आणि त्याने अर्थव्यवस्थेचा कणा मोडून मोदींचा सगळ्यात मोठा जर अपराध असेल तर नोटबंदी होता. त्यानंतर क्रमाने त्यांनी वाढवत नेले आता अडाणीपर्यंत आणि मध्ये रफायल वगैरे. पण ते म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींच्या ज्वालामुखीवर ते बसलेले आहेत. त्यामुळे भारताचं
केंद्र कधी काय होईल या लेवलला आहे. आणि मी नेहमी तुलाच माहिती आहे, अगोदर सांगतो आणि नंतर लोकांना प्रचिती येते. लोक बेसावत असतात कायम. लोकांना वाटतं आजचा दिवस गेला तर उत्तम, परफेक्ट, मला पुढचं दिसतं. मला फार त्रासदायक गोष्ट हीच आहे, मला अँझायटी आहे, मला डिप्रेस्ड व्हायला होतं. याचं कारण मला पुढचं दिसतं. हा एकमेव कारण आहे. मग मी मठ्ठ असतो तर बरं झालं असतं असं मला आयुष्यात अनेकदा वाटतं. महाराष्ट्रासाठी पुढे काय दिसतंय तुम्हाला? महाराष्ट्रासाठी कठीण काळ आहे. खरं सांगू का, देवेंद्र फडणवीस किंवा आत्ता जरी शरद पवार तरुण असते आणि मुख्यमंत्री असते या परिस्थितीत, तरी सुद्धा हे अर्थव्यवस्थेचं जे कर्ज करून ठेवलंय आणि ज्या प्रकारे महाराष्ट्राच्या इकॉलॉजीचा विचार न करता प्रकल्पांची आखणी केली आहे, ते पाहता एन्व्हायरमेंट म्हणजे निसर्गाचा नाश, कोकणपट्टी अख्खी निसर्ग ठेवला पाहिजे आणि तिथे निसर्गपूर्वक उद्योग आणले पाहिजेत आणि बाकीकडे जे यंत्र उद्योग आहेत ते आणले पाहिजे, जेणेकरून आज बघ मुंबईची प्रदूषण लेवल, कोकणात प्रदूषण व्हायला लागलं. धुकं दिसतं, सगळं धुकं नसतं, ते प्रदूषण येतं. पाण्या बघ, नदी. आपल्याकडे मंदिरं इतकी अस्वच्छ असतात, कोकणामध्ये मंदिरं स्वच्छ असतात आणि शांत पण असतात. बाकी उत्तर भारतात जा मंदिरं अस्वच्छ असतात. ती प्रथा जर हळूहळू इथे आल्या, त्यात ते हिंदू मुसलमान तुम्हाला बिझी ठेवण्याकरता जे टाकलंय एक उगाच अंड, ते पहिले नष्ट केलं पाहिजे. ती मी काल बघितलं उत्तर प्रदेशमध्ये बायका येऊन सांगतात की एक डॉक्टर कपल मुस्लिमने जागा घेतली बिल्डिंगमध्ये, तर त्याच्याविरुद्ध आंदोलन. इतर ही काय पद्धत झाली? आणि त्याच्यावर समर्थन करताना म्हणतात, अरे जैन लोक घेतात, मारवाडी घेतात, नाही सॉरी जैन लोक घेतात, पारसी लोक घेतात, तेव्हा कोणी आंदोलन केलं नाही, यांनाच का करतात ते तुम्ही आत्मसंशोधन करा. जैन लोक घेत नाही, जैन लोक स्वतःची बिल्डिंग बांधतात आणि तुम्हाला घेत नाही हिंदूंना. ही खरी गोष्ट आहे. मराठी लोकांना घेत नाही. बरं, पारसी लोकांकडे एवढे पैसे आहेत की एखादा पारसी मनुष्य, आज लोकांना माहीत नसेल तर सांगतो, अनएम्प्लॉईड असेल तर दर महिन्याला पारसी पंचायततर्फे 60,000 रुपये त्याला दिले जातात. त्यामुळे त्यांना तुम्ही कोण घर देणार? तेच तुम्हाला घर देतात. त्यामुळे लक्षात घ्या की मुस्लिमांना ज्या प्रकारे, माझ्या बिल्डिंगमध्ये एक मुस्लिम फॅमिली 6व्या मधल्या राहायचे, ते आता सोडून गेले, म्हणजे त्यांना कोणी सोडायला, एक ख्रिश्चन राहतात. तर मला या गोष्टीचं समाधान वाटायचं, तर ते सोडून गेल्यामुळे मला डिस्टर्ब व्हायला होतं. तर मग आमच्या बिल्डिंगमध्ये इतकं युफोरिया तो हळूहळू पसरला की इथल्या गुजराती काही लोकांनी तू खाली जा बिल्डिंगच्या, रामाची चित्र वगैरे घाणेरडे, म्हणजे चित्र म्हणून घाण, रामाचा अपमानच केला आणि भगवे ध्वज, जय श्रीराम वगैरे काचेवर लिहून ठेवले सोसायटीच्या. मी दिल्लीला होतो तेव्हा, परत आल्यावर मी शॉक बसला. तर ती माणसं आम्हाला आमच्या ओळखीची आहेत, म्हणजे रोजच्या भेटीतली ओळखीची मित्र परिवार असल्यासारखी होती. मी संबंध तोडून टाकले अर्थात, पण घरच्यांचे संबंध राहतात आणि इट्स अ व्हेरी डिफिकल्ट. हे नष्ट केलं पाहिजे आणि पुन्हा सौहार्द, इकॉनॉमी त्याशिवाय प्रगत होणार नाही. मी तुला सांगतो की इथे जातीत आणि धर्माधर्मात जर तेढ वाढत गेली तर आपण अर्थव्यवस्था म्हणून नष्ट होणार. आपलं GDP भारताचा 5.4 आलाय आणि डॉलर जो घसरलाय, जो पंतप्रधानांच्या बरोबर घसरतो, असं जे पंतप्रधान नसताना मोदी म्हणाले होते मुख्यमंत्री, तर त्या घसरलाय. ते सगळं बघता आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली एवढी नाचक्की झाली आहे. स्वित्झर्लंडमध्ये केस चालू आहे अडाणी विरुद्ध, केनियाच्या कोर्टाने त्याला हाकलून लावलं, श्रीलंकेत आहेत, तिथे अमेरिकेत झालेलंच आहे, कॅनडात दुसरं प्रकरण झालंय, त्याच्यात अमित शहाचं नाव आहे. तर तुम्ही लक्षात घ्या की असं भारताची नाचक्की कधी झाली नव्हती. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत हा सन्मानाने देश जगला. ना दुसऱ्याच्या कारभारात आपण ढवळाढवळ केली, ना दुसऱ्यांनी आपल्या कारभारात केली असेल तरी ती खूप सटल असायची आणि ती एवढी बटबटीत नाही व्हायची. तर या सगळ्या पातळीवर असताना महाराष्ट्रासारखं प्रगत आणि आधुनिक आणि श्रीमंत एकेकाळी असलेलं राज्य डबघाईला आलेलं आहे आणि त्याची धुरा फडणवीसांच्या खांद्यावर आलेली आहे. त्यांना मुख्यमंत्री पदाचा आनंद ऑफिस सांभाळेपर्यंत घेता येईल. एकदा ऑफिस सांभाळलं की त्यांना रोज जे प्रश्न उभे राहतील तिजोरीमुळे, ते महाभयानक आहे. आणि काल्पनिक पैशांचा जो खेळ आहे अडाणी मार्फत, तो सुद्धा फार काळ नाही चालणार. बरोबर. एक शेवटचा प्रश्न जाता जाता, म्हणजे आपण त्या खरं तर निकालाच्या सगळ्या गोष्टींबद्दल स्वतंत्रपणे अधिक सविस्तर बोलू शकतो, पण बोल ना. हां, नाही, लोकांना हा जो एक अजून विश्वास बसत नाहीये या आकड्यांवरती आणि आयोग तो विश्वास देण्यामध्ये कमी पडते. म्हणजे आता आपण EVMच्या VVPAT व्हेरिफिकेशन बद्दलच्या बातम्या बघतोय, 104 अर्ज काहीतरी दाखल झालेत वगैरे, ते मॉक ड्रिल करतायत. काय त्याच्यातून खरं साध्य होणार आहे? म्हणजे ते कशासाठी करतात? म्हणजे इलेक्शन कमिशन फसवणूक, म्हणजे काल टाकल्यावर त्यांनी ती पत्रकच हटवलं आपलं.
हो, मी काल ते ट्विट टाकलं, त्यानंतर पत्रक गायब झालं. बर. तर गंमत अशी की ही निवडणूक विश्वासार्ह अजिबात नव्हती. त्याच्यामध्ये काय फॉल्ट्स आहेत त्याच्यावर मी वेगवेगळ्या ठिकाणी लिहिलेलं आणि बोललेलो. आपण स्वतंत्र त्याच्यावर एक एपिसोड करू. जर आपण त्याच्यावर बोललो तर आपली अगोदरची सगळी चर्चा नल अँड व्हॉइड होते, कारण ते इलेक्शन बेसलेसच आहे. त्यामुळे मग अगोदरच्या सरकारवर बोललो आणि मग सगळं राजकारणावर बोललो, ते हे एका हायपोथेटिकल सिच्युएशन बद्दल आपण पॅरलल वर्ल्डमध्ये चर्चा केलेली आहे, ती तशी राहू द्या आता. तर जे स्वप्नवत म्हणजे भाजपला पण स्वप्नवत विजय जो आहे, एक्झॅक्टली, त्यांना म्हणजे लोकांना पराभवाने धक्का बसतो, भाजपला विजयाने धक्का बसला होता. मी स्वतः सांगतो तुला की अरे फुलं नव्हती आणली त्यांनी, ऑफिसमध्ये धावत जाऊन फुलं नंतर माळा आणल्या. ते पराभवाची तयारी करत होती, त्यांना विजय मिळाला. तर या प्रकारचा विजय म्हणजे तू 10वीत 100% नापास होणार आहे तुला खात्री आहे, आणि तुझ्या वडिलांनी वशिला लावला आणि 10वीच्या बोर्डात पहिला आलास तू, तर लोकांना भेटायला सुद्धा तुला भीती वाटते. उगाच काहीतरी अल्जिब्राचं वगैरे विचारतील तर आपल्याला बोलता येणार नाही. त्या अवस्थेतनं आता भाजप आणि महायुती जाते आहे. तर आपण त्यांना शुभेच्छा देण्यापलीकडे काहीच करू शकत नाही. याचं कारण आपण असहाय्य आहोत. विरोधी पक्ष अत्यंत कमकुवत आणि कधी नव्हे एवढ्या वाईट अवस्थेला आहे. तुम्ही लक्षात घ्या की काँग्रेसच्या नाना पाटोळेंनी, माझे मित्र आहेत ते चांगले आणि त्यांचं मी शुभचिंतितो, पण त्यांनी करण ठाकरेंनी बोललेली वाक्य प्रेस कॉन्फरन्समध्ये दाखवली की इलेक्शनच्या विश्वासार्हतेच्या बद्दल जे प्रश्नचिन्ह आहे ते त्यांनी, माझं म्हणणं करण ठाकर जे बोलले ते आमच्या फ्रॅटर्निटीतले आहेत, आम्हाला माहिती आहे, ते जर्नलिस्ट आहेत, आम्हाला माहिती आहे. तुम्ही तुमचं इंटरप्रिटेशन आणि तुम्ही व्हॉट इज टू बी डन हे सांगा. तुम्ही नेते आहात, सगळ्या गोष्टी तुमच्या समोर पण आहेत, तुम्ही काय करणार हा खरा प्रश्न आहे. प्रश्न बघ, कार्ल मार्क्स म्हणाला होता जगात दुःख आहे हे सर्वांनाच माहिती आहे, प्रश्न ते दूर कसं करायचं याचा आहे. तर ते तुम्ही कसं करणार त्या करण ठाकर काय बोलतो ते मला माहिती आहे. मी त्याच्या अगोदर बोललो किंवा तो नंतर बोलला, तो अगोदर बोलला, मी नंतर, हे आपल्याच फ्रॅटर्निटीला आपलंच दाखवतात. एक पवारांच्या अडाणीमध्ये रथाचा चाक फसलेला आहे. उद्धव ठाकरेंकडे 20 जण आहेत, त्यांच्याकडनं थोडी आशेची धुगधुगी आहे ते, पण अजून तरी ते कन्फ्यूज स्टेटमध्ये मला वाटतात. अजून त्यांनी धाडसी निर्णय कोणताही घेतलेला दिसत नाही. किंवा अशा वेळेला महाराजांचे स्मरण करायचं झालं तर 20 मावळे असताना 232 मोगलांवर कसा विजय मिळवता येईल याचा महाराजांनी पाठ पाडवून दिला असता आपल्याला. ती शक्ती कुठामध्ये दिसत नाही. त्यामुळे महाराष्ट्र धर्म जागवण्याची इंटलेक्च्युअल, जर्नलिस्ट आणि सिव्हिल सोसायटीची सगळ्यात मोठी जबाबदारी तुझ्या माझ्यासारख्याच्या लोकांच्या खांद्यावर येऊन पडलेली आहे. आणि मला दिवस रात्र फोन येत असतात गावागावाहून अस्वस्थ सफोकेट झालेल्या लोकांचे, आणि ते मला विचारतात काय करायचं सर. तर माझ्या असं लक्षात आलं की आपण आणि सत्ता यांच्यामध्ये विरोधी पक्ष नावाचा दलालाची काय गरज आहे. त्यांना बाजूला करून लढायला पाहिजे जनतेने. आता विरोधी पक्षाला आपलं नेतृत्व ट्रस्टी पण जमत नसेल तर त्यांना बाजूला होऊ दे आणि मग जनता आणि सत्ता लढेल. पण विरोधी पक्ष नेत्यांनी नुसती घोषणा केली की जन आंदोलन आम्ही उभारू म्हणून ईव्हीएमच्या बद्दल, पण त्याचं काय फॉर्मॅट असणार आहे हे माहिती नाही. विरोधी पक्षांनी जेवण दिलं तरी किती माणसं जमतील याची त्यांना खात्री नसल्यामुळे ते जन आंदोलन करत नाही आहेत. कारण गेले कित्येक वर्ष जातीच्या नावावर माणसं गोळा करणं, पैसे देऊन माणसं गोळा करणं, लालूच देऊन माणसं गोळा करणं, भीती दाखवून माणसं गोळा करणं याची सवय ह्या राजकीय संस्कृतीला झाली लागण. त्याची फळं विरोधी पक्ष आता भोगतोय. त्यामुळे विश्वास कोणाचाच नाही. तू मला सांग, नैतिक अधिष्ठान असलेलं नेतृत्व असेल तर आज लोक उड्या मारतील, बरोबर, पण आज नैतिक अधिष्ठान, आणि दुसरं असं की नैतिक अधिष्ठान असलेलं नेता उभा राहिला तरी सुद्धा आज ट्रोल कंपनीकडे, बीजेपीकडे एवढे पैसे आहेत की त्याची बदनामी करायला, बाबा आढावांची त्यांनी बदनामी केली 95 वर्षाच्या म्हाताऱ्याची, बरोबर, तू बघितलं असशील सोशल मीडियावर. त्यामुळे त्याला पुरून उरणारी माणसं असली पाहिजेत आणि ती एक सामूहिक नेतृत्व असलं पाहिजे, बरोबर. ते कलेक्टिव्ह लिडरशिप महाराष्ट्राला गरज आहे, जो महाराष्ट्र धर्म उभा करू शकेल. आणि ती निर्माण होईल जर गरज आहे ना. पुरवठा येणार, गरजेतनच सप्लाय येतो, बरोबर, त्यामुळे तो पुरवठा होणार. पण हा विरोधी पक्षाची दलालीची काय गरज नाही, कारण विरोधी पक्षाचे एक एक मजबूत गड उभे करून जे सरंजामदार तयार झालेले आहेत, आपला सांगली याला दिली, कोल्हापूर त्याला दिलं, ह्या सगळ्यांना बाजूला सारून जनतेने आता पुढे जाण्याची गरज आहे. कारण शेवटी हक्क आणि गुदमरणं
दोन्ही बाबतीत सामोरी सरळ जनता जाते. बरोबर. हे सगळे श्रीमंत लॉर्ड्स आहेत पहिल्यापासून. जसे शिवाजी महाराजांचं जेव्हा राज्य आलं तेव्हा वतनदार होते आणि सरंजामदार, तसे आहेत हे सरदार. कधी मोगलांकडे जातील, कधी निजामाकडे जातील. म्हणजे तुम्हाला शहाजी महाराजांपर्यंत, म्हणजे शहाजी महाराजांनी त्याचमुळे शिवाजी महाराजांना हा मंत्र दिला ना की स्वराज्याचा, तोपर्यंत सगळे मराठे सरदार काय करत होते, कधी निजामशाही, कधी आदिलशाही, कधी मोगल, कधी परत इकडे. तिकडे अपमान झाला, इकडे आले, इकडून गेले. एक्झॅक्टली तेच करतायत आता महायुतीमध्ये लोक. मराठे सरदार आणि ओबीसी काय करतात, हेच करतात. त्यांना शिवाजी महाराजांनी नांगराच्या फाळाच्या तलवारी करून दिल्या. बरोबर. त्यामुळे महाराष्ट्र धर्म आणि तुम्ही ठाकरे ब्रँड, पवार ब्रँड याच्या मागे जाऊ नका. या अगोदर सुद्धा महाराष्ट्र होता, भोसले ब्रँड होता. आपला ब्रँड एकच, आंबेडकर आणि भोसले. बरोबर. जो भोसले काल्पनिक भोसले, हे आताचे भोसले नव्हे. छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत ते ब्रँड आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ब्रँड आहेत आपले. आपले फुले, महात्मा फुले, हे ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, ह्या आपल्या ब्रँड आहेत. शाहू महाराज, राजर्षी, हे आपले ब्रँड आहेत. त्यानंतर आपल्याला ब्रँड नाहीये आणि आपण धरायचा पण नाही. तेव्हा त्यानंतर ब्रँड उत्पन्न झाला. कर्मवीर भाऊराव पाटील, आपले संत गाडगे बाबा, हे आपले ब्रँड आहेत. हे त्यानंतर ब्रँड निर्माण झाला तर मी ओरडून सांगीन सगळ्यांना की आता हा ब्रँड निर्माण झाला, ह्याच्या मागून जा. पण हा, देवाचा शोध करत बसू नका मूर्तीमध्ये, कुठच्या माणसामध्ये. स्वतः देव आहे तुम्ही, असं आज महापरिनिर्वाण बुद्धांनी सांगितलेलं आहे. गौतम बुद्धांचं वचन जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परत एकदा सगळ्या समाजाला सांगितलं. ते केवळ आंबेडकरी समाजाला नाही सांगितलंय, ते सगळ्यांना ब्राह्मणांना पण सांगितलंय आणि मराठ्यांना पण सांगितलंय, ओबीसीना पण सांगितलं आणि शूद्र अतिशूद्रांना सांगितलंय. त्यामुळे स्वतःचे दिवे स्वतः बना आता. बस झालं. याच नोटवरती आपण थांबूयात. आणि सत्व हरवलेला काळ आहे महाराष्ट्राचा. पण जसं सरांनी पण सांगितलं की इतिहास, मला राजू म्हणा, सर म्हणणं बंद कर. याच्या मला उगाच वय झाल्यासारखं वाटतं. तर याच्या आधी सुद्धा हा असा काळ येऊन गेलेला आहे. पण प्रत्येक वेळी महाराष्ट्रातल्याच याच मातीत जन्मलेल्या महापुरुषांनी तो महाराष्ट्र धर्म जो आहे तो जागवत ठेवलेला आहे. कदाचित ती वेळ आता ती आलेली आहे, कदाचित त्याच्यातून वाट आपल्याला सापडत राहील. पण आपण इंटरव्ह्यू एका वेगळ्या नोटवरती सुरू केलेला होता. आपण पॉलिटिकल गोष्टी बोललो आणि नंतर आपण या सगळ्या व्यवस्थेबद्दलच मूळ प्रश्न जे आहेत. नाही, पण मूळ मुद्दा असा आहे बघ प्रशांत, मी म्हटलं आपण ह्या निवडणुकीवरच आपला विश्वास नाही उरला. बरोबर. त्या वातावरणात आपण ही करतोय, म्हणजे एका पॅरलल वर्ल्डमध्ये आपण हायपोथेटिकल गोष्टीवर बोलणार आहोत. बरोबर. ते बोलताना रिअल काय आहे हे एकदा बोलणं आवश्यक होतं. त्याची बैठक काय आहे, कशाच्या आपण एवढं बोललो की देवेंद्र फडणवीसांना ही अर्थव्यवस्था सांभाळणं खूप कठीण आहे आणि राज्यही सांभाळणं खूप कठीण आहे. या पलीकडे ह्या पॅरलल वर्ल्ड बद्दल अधिक मी काही बोलावं असं वास्तविक काहीच नाहीये. ऍक्च्युली मी बोललो ना की बोर्डात म्हणजे नापास होणाऱ्या मुलाला बोर्डात आल्यामुळे जे करायचं आहे ते आता तो पुढे करणार. ते आता आपण कसं प्रेडिक्ट करणार तो काय करणार ते. खरंय. पण अशा पद्धतीनं आपण हे म्हणजे सुरुवात ज्या नोटवरती झाली होती तिथून वेगळा एक विचार जाता जाता शिंदेची पण सुरुवात वेगळ्या नोटवर झाली होती आणि आता वेगळ्या नोटवर झाली. बघूयात पुढे नेमकं काय होतंय. आणि ईव्हीएम बद्दलचे किंवा एकूणच या व्यवस्थेबद्दलचे, निवडणुकीबद्दलचे जे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल पण आपण बोलत राहूच. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली, त्याच्याबद्दल तुमच्या काही सूचना असतील, प्रतिक्रिया असतील, आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.